रनआउट झालो नसतो तर आणखी चांगला खेळू शकलो असतो, पण जर तर अर्थ राहत नाही. जागतिक क्रिकेटमध्ये जर आपण उल्लेख करायचा झाला तर एकदाही रनआउट न झालेला खेळाडू जर कोणी असेल ना तर भारतीय संघाचा माजी कर्णधार अर्थातच कपिल देव सर. रनआउट मात्र कधीही झाले नाहीयेत. सचिन नवीन बॅटर. हो हो जबरदस्त लेग बाईज. तिकडे रत्नागिरी मालवण साईडला देखील अंडरआर्म क्रिकेटचं खूप अलीकडच्या काळामध्ये वलय प्राप्त झालंय. अनेक खेळाडू त्या परिसरातून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मुंबईच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं ना त्याच शैलीमध्ये तिकडे देखील थोडासा काहीसा फॉर्मॅट काही वेगळा असतो, पण अंडरआर्म क्रिकेट तिकडे देखील ज्ञात आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. इथे मात्र येईल काय, नशिबाची साथ लाभेल काय, पण शेवटी म्हणतात ना दोनच धावांवरती थांबावं लागतंय. फिल्डिंग फॅक्टर मजबूत ठेवलाय रत्नागिरी संघाने. 1 ओव्हर आणि रन झालेत 6 रन झालेत. पहिले षटक समाप्ती होते 6 रन. रन तसे पाहिलं तर आहेत. चालू परिस्थिती चांगली समाधानकारक आहे, पण विकेटला पकडून चालावं लागणार आहे. विकेट जाऊ द्यायचे नाहीत. अजूनही उर्वरित 24 बॉल 4 षटक हाताळायचे आहेत, त्यामुळे मॅच अगदी पकडून चालावी लागणार आहे. नेक्स्ट ओव्हर सोहम गोलंदाज. सोहम गोलंदाज. अगदी लोकलने प्रवास केला काल रात्री. सर्वच खेळाडू निघाले. आज सकाळी मुंबई गाठली, दादर स्थानकाला उतरले आणि दादरच्या शिंदेवाडीमध्ये आज दाखल होत आहेत. महत्वाची मोठी क्रीडा स्पर्धा खेळायची आहे. संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय क्रीडा स्पर्धा. आज रत्नागिरीचा देखील तिकडचा स्थानिक चाहता वर्ग या युट्यूबच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. अनेकांना येणं शक्य झालं नाहीये, त्यामुळे लाईव्हच्या माध्यमातून आमचं प्रक्षेपण या क्रीडा स्पर्धेचं पाहण्याचा आनंद घेतोय. स्वागत आहे आपलं देखील रत्नागिरीकर. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलात तर एक चांगला टप्पा पाहायला मिळतोय. व्हेरी गुड. हॅलो रिव्हर्स खेळलेत. डिक्लेअरचा 1 रन मिळतोय. तिकडे गोलंदाजी शैली तर चांगली पाहायला मिळते रत्नागिरीकरांची. बॅटिंग देखील आपल्याला पाहायची आहे. रन जर आपण पाहिलं तर 10 या अंकावर जाऊन पोहोचलेत. मॅचला पुढे घेऊन जा. एक कमी धावांची मॅच इथे फाईट होते. जरी काही चुका झाल्यात पण सेकंड डावामध्ये चुका होणार नाही याची जर आपण जबाबदारी स्वीकारून तो सेकंड डाव आखला ना मॅच बनते. इकडे फिचिट करण्याचा प्रयत्न. तिकडे बॉल मात्र कीपरकडे जातोय आणि षटक समाप्ती. रन झाले 10. 2 ओव्हर आणि 10 रन. अजूनही एक निर्णायक षटक आपल्याला पाहायचंय. अर्थातच तो गोलंदाज कोण असणार आहे आणि कधी असणार आहे आणि
कोणत्या वेळी तिकडे मात्र पॉवर प्ले घेतला जाणार आहे. षटक क्रमांक 3, 4 आणि 5 तिकडे विचार केला जाऊ शकतो. बॅटर चॉईस असेल. अंकुश अंकुश गोलंदाज अंकुश आहेत. किती धावांचा अंकुश ठेवणार आहेत चुनाभट्टी मुक्तादेवी या संघाच्या विरोधामध्ये. अजूनही चान्स घेतलेला नाहीये. म्हणजे 4 ते 5 षटक या षटकादरम्यान केला जाईल प्रयास. दरम्यानचा बॉल जबरदस्त. क्या बात आहे अंकुश. हो हो अपील केली आणि त्या मागणीला दाद मिळाली. LBW आजच्या दिवसातील पहिला LBW चा हा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त पिचिंग केलेला बॉल आणि तिकडे आमच्या पद्मनाथ प्रभू सरांनी देखील अगदी बारकाईने त्या केलेल्या मागणीला दाद दिले. अर्थातच आउट आहे घोषित केलंय. माघारी जातोय. नवीन बॅटर प्रशांत येत आहेत. 4 विकेट माघारी पाठवलेत. जय भैरवी रत्नागिरी गोलंदाज आतापर्यंतचा पाहिलेला गोलंदाजीचा अचूकतेचा मारा टॅप केलाय. कव्हर्सला प्लेयर आहेत. सिंगल रन मिळेल. शावीला जर पाहिलं तर लॉंग ऑफ बॉल्स मध्ये वाढता क्रम गाठेल काय. चॉईस घेतात का इकडे. 4 आणि 5 शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये तर नक्कीच विचार होतोय. पॉवर प्ले पॉवर प्लेचं षटक आहे. एखाद दुसरी बाउंड्री बनवावी लागेल. गोलंदाज आहे तो पुन्हा एकदा स्मिथ. दरम्यानचा पहिला बॉल बऱ्याच बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. गोलंदाजावर दडपण राहतं. त्या कारणाने कुठेतरी बॅटच्या रडार मध्ये येऊ नये पिचिंग करण्यासाठी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. दरम्यानचा पुन्हा एकदा जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल आणि +1 2 रन मिळालेत. म्हणजे एकंदरीत बॉलची सांगता झाली नाहीये. 18 बॉल 18 रन आलेत. सरासरी गती पुढे चालली आहे. 12 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 12 बॉल 12 महत्वाचे आहेत. या ओव्हरमध्ये 6 बॉल 10 ते 11 रन जरी आले तरी फाईट असेल सेकंड डावात.
खोलवर टप्प्याचा बॉल, फेस कव्हरला प्लेअर तैनात, येतो डॉट बॉल. सर्कल भेदून बॉल पास करायचा आहे. दोन खेळाडूंच्या मधून गॅप शोधायचा आहे. दोन्ही दिशेला मिड ऑनला मिड ऑफला दोन दोन खेळाडू तैनात केलेत. इथे मात्र टॅप केला, लॉंग ऑफला प्लेअर आहे. सिंगल रन. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंट कव्हरला खेळलेत. एक रन. चांगला ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा गोलंदाजाने बॉल थांबवलाय आणि इकडे मात्र आणखी एक विकेट. रनआउट होत आहेत बॅटर माघारी. 20 रन झालेत. एक 10 धावा जरी आल्या ना, मॅच फाईट आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर चुनाभट्टी मुक्तादेवी हा संघ मुक्तादेवीचा आईचा आशीर्वाद घेऊन दाखल झालेत आणि एका बाजूला जय भैरवी रत्नागिरी आई भैरवी देवीचा आशीर्वाद घेऊन हा संघ रत्नागिरीहून दाखल झालाय. जय भैरी अर्थातच रत्नागिरी परिसरामध्ये काय भैरवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा परिसरातील असलेले हे खेळाडू जवळपासच्या विभागातील काय भैरवाचा आशीर्वाद घेऊन आज इकडे दाखल झालेत. व्हाईट बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल मिडालला ड्राईव्ह केला, तिकडे प्लेअर मात्र तैनात, येतोय डॉट बॉल. सुखरूप गेलं हे षटक देखील. पॉवर प्ले घेतला पण तिकडे कुठेही मोठा स्ट्रोक खेळता आलेला नाहीये. 22 रन लास्ट ओव्हर. बावीस 22. ईशांत. पहिलाच बॉल टॅप केलाय, एक रन असेल. एकही बाउंड्री आलेली नाहीये चालू मॅच दरम्यान. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, बॉल निघून जातोय. गोलंदाज चांगलेत रत्नागिरीकरांकडे, गोलंदाजांचा अगदी चांगला भरणा आहे. मुंबई विरुद्ध रत्नागिरी अशीच मॅच आहे, कारण मुंबईचा चुनाभट्टी विभागाचा संघ आहे आणि रत्नागिरीचा भैरी रत्नागिरी जय भैरी हा संघ आपण पाहतोय. खरं तर मुंबईकर नेहमीच इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मुंबई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक हा रत्नागिरी सारख्या कोकणात नेहमीच पर्यटक म्हणून निसर्ग पाहण्यासाठी जात असतो, पण रत्नागिरीचे खेळाडू इथे क्रिकेट खेळण्यासाठी आले मुंबईला. फुल टॉस बॉल, स्टेप आउट झालेत, कंट्रोल केला स्ट्रोक वरती, सिंगल रन.
रन जर आपण पाहिले तर 26 रन झालेत. हलकासा तिकडे मात्र ड्राईव्ह केलाय, सिंगल, आणखी एक रन मिळतोय. शेवटचा षटक आहे, काही बॉल बाकी आहेत. लास्ट वन बॉल दिस इनिंग. खुलव्या टप्प्याचा बॉल आणि तिकडे मात्र फटका फसतोय. बॅटर आउट. अगदी कमी धावांवरती थांबवलंय, 27 धावांवर थांबवलंय. 28 चा पाठलाग करावा लागणार आहे. ट्वेंटी एट. धावांचं लक्ष ठेवलंय. कमी धावांची मॅच कालच्या दिवसामध्ये विजय मिळवला गेलाय. आजचा दिवस अजूनपर्यंत तरी कमी धावांच्या मॅच वरती सेकंड इनिंगला विजय मिळवता कोणताही संघ मात्र इथे प्रयत्न पूर्ण करू शकला नाहीये. पण या संघाला मात्र 28 धावांचं लक्ष थांबवता येत आहे काय? लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी जय भैरी अर्थातच रत्नागिरी या संघाचे 2 सलामी बॅटर दाखल होत आहेत. स्ट्राईक अँड बॅटर रितेश तर नितेश तर नॉन स्ट्राईक स्मिथ जोडी दाखल होते. पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळतोय गोलंदाज. सर्कल मध्ये तैनात करावे लागतात खेळाडूंना. पॉवर प्लेच्या डबल बॉक्स असलेला क्रिकेट डबल बॉक्स मध्ये तैनात करावे लागतात. पहिली ओव्हर अनिकेत.
मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल तर आलाय डॉट. काढावे लागतील डॉट बॉल, काढावे लागतील विकेट, करावी लागेल फिल्डिंग. ऐतिहासिक विजय मिळवायचा असेल तर या सर्व गोष्टी साकाराव्या लागतील. चर्चेस पात्र राहायचं असेल तर या गोष्टी साकाराव्या लागतील. फटका 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 आणि बॅटर आउट. पहिला विकेट. स्ट्रोक खेळत होते, माघारी पाठवलाय. चान्स घेत होते पण फटक्यामधील ताकद अधिक वापरली गेली आणि बॅटर माघारी जातोय. नो बॅटर यश येतोय. मॅच फाईट होणार आहे. मॅचला पकडून चालवायला लागणार आहे चुनाभट्टीच्या गोलंदाजांना. आई मुक्तादेवी चुनाभट्टी हा संघ आपण पाहतोय. पहिली ओव्हर जर सेफ झाली ना तर उर्वरित मॅचला मजा येईल. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा थांबवा, फिल्डिंग चांगली करा, नको तिथे रन खर्च करू नका, मॅच बनेल. इथे मात्र कव्हर्सला खेळलेत, अपील केली. येस, पुन्हा एकदा बॅटर आउट, बॉक्स आउट. आणखी एक विकेट येते. क्या बात आहे. बॅटर आदित्य. एक रन आलाय. चांगला ड्राईव्ह केलाय, चांगला टॅप केलाय. डिक्लेअर एक रन असेल. चार बॉल रन झाले, दोन. शेवटचे दोन बॉल अतिशय महत्वाचे आहेत. दोन बॉलला दोन जरी आले ना तरी ओव्हर सेफ असेल ही. जबरदस्त ड्राईव्ह केलेला, पण तिकडे खेळाडू आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये कॅच पकडली जाते. चुनाभट्टीचा गोलंदाज अनिकेतच्या गोलंदाजीवरती आणखी एक विकेट मिळतोय जय भैरी रत्नागिरी संघाचा. कमबॅक. चुनाभट्टी संघाचे देखील अनेक चाहते आहेत. इकडे समर्थक वर्ग बराच आहे चुनाभट्टी संघाचा. आज संघाचा पाठीराखा म्हणून आशीर्वाद घेऊन तर संघासोबत आलेत. न्यू बॅटर. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा. ईशान सातो बॅटिंगला. लास्ट बॉल एक इम्पॉर्टंट बॉल आहे हा देखील. अवघे 2 रन आतापर्यंत आलेत. लास्ट बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा थांबवायचंय. अजूनही तसं पाहता स्थिर परिस्थिती आहे धावांची, प्रगती अजून झाली नाही. मॅचला केवळ पुढे घेऊन जायचंय. ऍडव्हान्टेज एक ओव्हर आहे, त्यामध्ये कधी अटॅक करू शकता त्यात, त्यामुळे शेवटचा बॉल इम्पॉर्टंट राहिलाय.
नेक्स्ट ओव्हर, सेकंड ओव्हर, G2 गोलंदाज. G2 गोलंदाज आहेत. अजूनही 24 बॉल आणि पाठलाग करायचा आहे 21 धावांचा. पहिलाच बॉल, नो बॉल, टॅप केलाय, +1. फ्री हिटचा बॉल. चांगला बॉल, चांगला स्पेल पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा आणखी एक विकेट दिला जातोय. LBW बॅटर आउट. अंपायर कॉल सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय. बॅटरने इथे शंका उपस्थित केली आहे. थर्ड एम्पायर कॉल असेल, चेक केला जातोय. एक्स्ट्रा 2 चालला. 2 बॉल 2. यावेळेला पुन्हा एकदा स्वीप केलाय. सिंगल 1 रन. पाठलाग. मॅच आहे 19 बॉल, अजूनही 18 धावांची. ओहो, G2 जबरदस्त, वंडरफुल बॉलिंग. एक तो नो बॉल, बट त्यानंतर घेतलेला चांगला ड्राईव्ह केलेला चौकार आला असता, बट निर्णायक बॉल म्हणता येईल तो. मॅच मुवमेंट होता तिकडे, प्रेशर वाढला. आता जय भैरी रत्नागिरी संघाचं इतका देखणा स्ट्रोक जर अशा प्रकारे थांबवला जातोय, बाउंड्री जर वाटायला येत नसेल ना, बॅटर चिंतेत राहतो.
मग आता करू तरी काय, कुठल्या झोन मध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये आता प्रयत्न करू. पण या बॅटरला पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागणार आहे. आणखी एक डॉट बॉल होतोय जबरदस्त. चुनाभट्टी संघ कम बॅक. 15 बॉल आणि गरज आहे 17. एक एक बॉल वर गेलाय. महत्वाची ओव्हर, निर्णायक ओव्हर आहे. एक एक रन जर आला ना इथून पुढे देखील तरी मॅचला विजय मिळवता येईल. स्टेप आउट झाले. नो बॉल, नो बॉल. फ्री हिटचा बॉल आहे. तसं पाहता हा देखील बॉल डॉट आला असता, पण नो बॉलमुळे आपल्याला इथे मात्र फ्री हिट मिळते. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते. सिंगल रन कंप्लीट. सेकंडचा कॉल थांबतोय. क्या बात आहे. कोणी बॉल थांबवलाय. वेल स्टॉप. सचिन, व्हेरी गुड सचिन. जयेश आणि सचिन मिडॉनला मात्र जबरदस्त तैनात केले. तटबंदी मजबूत आहे संघाची. फिल्डिंग आणि एक्स्ट्रा रन या गोष्टी मॅचला तुम्हाला ना कमबॅक करायला मदत करतात. चला यानंतर जर आपण पाहिलं तर मागील विजेता यंग पॅकर माझगाव संघ आणि चालू मॅचचा विजेता जो कोणता संघ असेल दोघांची मॅच असणारे सामना क्रमांक 6 असेल. ग्रुप एफ हा ग्रुप आपण पाहतोय. पुन्हा पुन्हा आता मात्र निघून जातोय, फरार होतोय. चान्स 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 आणि इथे मात्र सक्सेसफुल. सचिन होता पण या वेळेला सचिनला मात्र थांबवता आला नाहीये. बाउंड्री येते. मॅच मध्ये पुन्हा आगमन होतंय. पुन्हा रत्नागिरीकर. 13 बॉल आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. बाउंड्रीने काय पलट झालाय. कधी रत्नागिरीकडे मॅच होती, कधी चुनाभट्टीकडे होती. आता पुन्हा रत्नागिरीच्या वाट्याला आली आहे. शेवटचा बॉल अजूनही पॉवर प्लेचा. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. हा बॉल सांगून जाईल मॅच अजूनही किती असणार आहे. या बॉलवरती मॅचचं गणित अवलंबून आहे. एक बॉल एक पाहिलाय आम्ही कालच्या दिवसामध्ये. साक्षीदार आम्ही आहोत. इतिहास घडवणारे शिलेदार आपण काल पाहिलेत. विकासला मॅन ऑफ द मॅच मिळालाय काल. 1 बॉल 1 साठी जबरदस्त मॅच कमबॅक केली आहे. चला 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 स्पीड अप. बारा बॉल 10 ला देखील मजा येईल. शेवटचा बॉल 1 रन आला तर. यावेळेला मात्र ट्राय केलाय. पुन्हा एकदा फेकी केला जातोय. सिंगल रन मिळतोय. एक बाउंड्री का आली यावरच चर्चा होते मगाचपासून. थांबवता आली असती. विशालने जर काहीसा त्या बॉलला थोडस पकडून चालला असता मॅच जबरदस्त होती. पण अजूनही मॅच दोन्ही संघांकडे आहे. 12 बॉल 10 18 रन झालेत. अगदी एवढेच जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगला 3 ओव्हरला 15, चालू इनिंगला 3 ओव्हरला 18 रन आहेत. एव्हरेज मॅच पाहिली जाणार आहे इक्वल झाली तर. म्हणजे एकंदरीत 12 बॉल 10 ची मॅच आहे. पण रत्नागिरीकर प्लस मध्ये आहेत.
श्रद्धेश गोलंदाज आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. तिकडे मात्र टॅप केलाय. बाउंड्रीमुळे मॅचने कलाटणी घेतली आहे. नंतर मॅचला आणखी शेवटच्या बॉल पर्यंत पाहता आलं असतं. अजूनही आहे, चान्स आहे. 11 बॉल 8. तीन ओव्हरचा एव्हरेज पाहता रत्नागिरी संघ प्लस मध्ये आहे. पुन्हा एकदा तिकडे मात्र पॉइंटला टॅप केलाय. सिंगल रन येतोय. एखाद दुसरा डॉट बॉल मॅचला पुन्हा कमबॅक करून देईल. ओहो, यावेळेला द बॉल एक्स्ट्रा दिलाय पुन्हा एकदा. आता मॅच सावरणं कठीण होतंय. 10 बॉल 6. रिव्ह्यू घेतलाय. थर्ड एम्पायर चेक करायचंय. हॅलो आणि फेअर डिलिव्हर. रन जर पाहिलं तर आपण 21. 9 बॉल आणि 7 मॅच. अजून एखादा डॉट बॉल.
रत्नागिरी संघाचे 3 ओव्हरचा एव्हरेज थोडासा प्लस मध्ये आहे. 9 बॉल 7 रनची आवश्यकता आहे. 28चा पाठलाग करतायत पण पहिल्या इनिंगला एव्हरेज काहीसा कमी राहिलाय चुनाभट्टी संघाचा. यावेळेला पण एकदा टॅप केलाय. सिंगल रन. सेकंड मात्र बघता क्षणी तिकडे मात्र कंप्लीट होतोय का? यस, चालाकी दाखवली आहे. लेझीपणा तिकडे मात्र पाहायला मिळाला. 2 रन कंप्लीट होत आहेत. अजूनही 5 रनांची आवश्यकता आहे. इक्वल मॅचला आपण पहिल्या 3 ओव्हरचा एव्हरेज विचारात घेतला जाणार. पहिल्या इनिंगचा एव्हरेज 15 रन आहे आणि सेकंड इनिंगचा एव्हरेज 18 रन आहे. प्लस मध्ये आहे रत्नागिरी. दरम्यानचा बॉल चांगला. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 7 बॉल अजूनही 5 धावांचा पाठलाग करायचा आहे. हो हो, जबरदस्त, क्या बात आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. 2 एक्स्ट्रा रन, 1 डबलचा. ती फिल्डिंग मधील थोडीशी लेझीपणा, नाहीतर मॅच अजूनही शेवटच्या बॉल पर्यंत जाण्यासाठी फाईट करावी लागणार आहे. 6 बॉल 5 गरज आहे पण 4 धावांनी विजय रत्नागिरीकरांचा होऊ शकतो. 3 ओव्हरचा एव्हरेज रत्नागिरीकरांचा चांगला आहे. 6 बॉल 5ची मॅच आहे पण रत्नागिरीला 4 धावांनी विजय मिळू शकतो. लक्ष असू द्या. बॅटर आदित्य. मॅच इंटरेस्टिंग होते. चला, हॅलो. 6 बॉल आणि 5 रनांची आवश्यकता आहे. 4 धावांनी विजय मिळवता येईल. प्लस मध्ये आहे रत्नागिरी संघ. 3 ओव्हरचा एव्हरेज विचारात घेता 3 ओव्हरला 18 रन झालेत त्यांचे. पहिल्या इनिंगला चुनाभट्टी संघ, मुक्तादेवी चुनाभट्टी, 3 ओव्हरला 15 रन, त्यामुळे थोडा बॅक फुटलाय. पण मॅच सांगू शकत नाहीये. 1 बॉल 1ची मॅच पाहायला मजा येणार आहे. येईल काय ती मॅच? जीतू आहे गोलंदाज. जीतूने जबरदस्त बॉलिंग केली होती दुसऱ्या ओव्हरला. जीतू काढू शकतो मॅच. पहिलाच बॉल टॅप केलाय. सिंगल रन. अजूनही मॅच 5 बॉल मध्ये 4 रन. यावेळेला सिंगल रन पुन्हा एकदा कन्वर्ट केला जातोय. सेकंडचा कॉल फेकी केलाय आणि नॉट आउट. 2 रन कंप्लीट होत आहेत. क्या बात आहे. 26 रन झालेत. 28चा पाठलाग करायचा आहे. 1 रनाने देखील तसा पाहता विजय मिळतोय.
चला व्ही यंग पॅकर माझगाव आपण रेडी राहायचे टॉस साठी लगेचच मैदानात यायचे. चार बॉल 2 रन. यावेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विशाल, सचिन. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल अजूनही 2 रन करायचे पण एका धावेने विजय मिळवता येईल एव्हरेज विचारात घेतला जातोय पण 1 रन साठी देखील फाईट आहे. 3 बॉल डॉट काढावे लागणार आहेत चुनाभट्टी गोलंदाज चितू यांना. हो हो, जबरदस्त, क्या बात है, कहाणी में ट्विस्ट. मॅच बदलते. अजूनही 1 रन पूर्ण करायचं आहे. बट लास्ट विकेट आहे, शेवटचा विकेट आहे. अजूनही 1 रन मात्र पूर्ण करायचं आहे. काय मॅच झाली आहे. जितूने जर मॅच बनवली, जितू तुझ्या नावाची देखील चर्चा होणार आहे. संपूर्ण चुनाभट्टी परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मात्र तुला मॅच पाहतोय, तुझी मॅच पाहतोय. जितू, हाच तो क्षण आहे, हेच ते क्रीडांगण आहे, हेच ते आयोजन आहे. थोडा तिकडचा कॅमेरा अँगल पासून थोडं दूर राहा. चुनाभट्टी संघ कॅमेरा पासून थोडं दूर राहा. दोन बॉल 2 एका धावेने विजय. शेवटचा विकेट आहे. प्रेशर असणारे बॅटर वरती. नवीन बॅटर आहे त्यामुळे अधिक प्रेशर असणारे. चला मॅच स्पीडअप करायचंय. 2 बॉल 2 एका धावेने विजय. शेवटचा विकेट. काय घडणार आहे, कोणत्या संघाचा विजय इथे निश्चित होणार आहे. एका बाजूला मुंबईचा स्थानिक चुनाभट्टीचा संघ आणि एका बाजूला रत्नागिरीचा जय भैरी संघ. कोणाच्या पाठीमागे आशीर्वाद कायम राहतोय. दोन्ही संघ आज आपल्या ग्रामदैवताचं नाव घेऊन नामस्मरण करून इथे मात्र दाखल झालेत. जबरदस्त नॉनस्ट्राइकला चान्स होता. जितू क्षण बघता आलेला नाहीये. काय मॅच रंगते. 1 बॉल आणि 1 धावांची मॅच. आजच्या दिवसातील पहिली मॅच मित्र. मॅच बघली असेल तर एकदा जोरदार डाव झाला पाहिजे. बिग 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 फाईट. जबरदस्त काय प्रसंग. आम्हा वाट्याला अशा प्रकारची मॅच असणे आम्हा सर्व रसिकांच्या खऱ्या अर्थाने आमचं भाग्य आहे. अशा मॅचेस आम्हाला पाहायच्यात, हा आनंद साजरा करायचा आहे. 1 बॉल 1 सर्वात कठीण प्रसंग असतो. जगातील कोणताही खेळाडू असू दे, 1 बॉल 1 साठी नेहमीच मनात इच्छा असते की माझ्या वाट्याला येऊच नाही 1 बॉल 1. खूप कठीण असतं. काय मॅच झाली आहे. 1 बॉल 1. एकदा जोरदार पुन्हा एकदा आपण प्रतिसाद देऊयात. कोण 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 विजेता. लक्ष वेधून घेतलं पुन्हा एकदा. चुनाभट्टी की रत्नागिरी, कुठे जाते ही मॅच. आनंद 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 जल्लोष इथे पाहायला मिळणार आहे. एकाचा आनंद आणि एकाच्या मनावरती मात्र कुठेतरी पराभवाचं दुःख. हा क्षण टिपला जातोय कॅमेऱ्यात. इतिहास इथे घडणार. साक्षीदार आपण आणि शिलेदार या इतिहासाच्या पैकी गेला. तिकडे मात्र काय घडलंय.
रिव्ह्यू चेक केला जातोय. बाबू सर रिव्ह्यू कशासाठी आहे? ओके. काय मॅच पाहायला मिळाली. शेवटचा विकेट 1 धावांसाठी प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण झाली आहे पण निर्णय अजून कळाला नाहीये कारण रिव्ह्यूची मागणी केली आहे, कॅचआउट साठी मागणी आहे. एव्हरेज विचारात घेता रत्नागिरी 1 पाऊल पुढे होतं त्यामुळे एकच रन करणं त्यांच्या वाट्याला आलंय आणि त्या एका रनाने मात्र काय समीकरण आहे. विजय मिळालाय की तो रन देखील आला नाहीये, विकेट आलाय, निर्णय होतोय. बाबू सर हॅलो. आणि सिंगल रन विजय मिळवला जातोय. जय भैरी रत्नागिरी संघाचा इथे मात्र विजय पाहायला मिळतो पण जितूसाठी देखील टाळा झाला पाहिजे. कमबॅक केला होता. मॅच बनवता आले नाहीये पण प्रयत्न केलेत. अभिनंदन. चला टॉस साठी लगेच यायचंय. विजय पॅकर माझगाव आणि जय भैरी रत्नागिरी टॉस साठी या. चुनाभट्टी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. चला टॉस केला जातोय. एका बाजूला रत्नागिरीचा संघ, एका बाजूला पुन्हा मुंबईचा माझगाव परिसराचा संघ आहे. नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. टॉस झालाय, निर्णय काय व्हायचा आहे. व्ही यंग पॅकर माझगाव. त्याचबरोबर सन्मान केला जातोय. मुक्तादेवी सोनाबाटी आपला प्रतिनिधी येऊन आपला सन्मान चिन्ह घ्यायचंय. मॅन ऑफ द मॅच आहे स्मिथ. स्मिथला मॅन ऑफ द मॅच जातोय. स्मिथ यायचंय. स्मिथ 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 ये मॅन ऑफ द मॅच आहे. हॅलो. स्मिथला मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे. आज जबरदस्त मॅच. एकंदरीत आपण पाहिलं तर आज मुंबई नगरी गाठली आहे. दादर परिसर संपूर्ण महाराष्ट्र आज हे क्रिकेट पाहतोय आणि त्यातील या मॅच मध्ये ज्याने कामगिरी उल्लेखनीय केली आहे अगदी थेट रत्नागिरीहून प्रवास केलाय स्मिथ. मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळतोय. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन स्मिथ. धन्यवाद स्मिथ. एक 2 मिनिटं यायचंय. आज खऱ्या अर्थाने एक खूप मोठा पल्ला गाठलाय. रत्नागिरीहून आपण प्रवास केलाय, मुंबई गाठली आहे. आज पहिल्या मॅचचा विजयाचं स्वप्न साकारलंय. मॅन ऑफ द मॅच मिळाली. कसं वाटतंय, काय फील करतो एकंदरीत मॅन ऑफ द मॅच मिळालं त्याबद्दल? फर्स्ट म्हणजे आदित्य दादाचं अभिनंदन करेन की मला खेळण्यासाठी त्यानं चान्स दिला आणि एवढ्या मोठ्या ट्रॉफीत खेळायला भेटतं आमच्यासारख्या लहान खेळाडूंना, ते आम्हाला खूप आनंद होतोय. तर थँक्यू. एकंदरीत मुंबई आणि रत्नागिरीचा प्रवास म्हटला की बराच एक 10 तासाचा तरी प्रवास आहे. आज एकंदरीत कधी प्रवास केला, कधी पोहोचला आणि मॅचला किती वाजता ग्राउंडवर दाखल झालास? तर रात्री 12ची ट्रेन होती. 12 वाजता ट्रेनला बसलो, सकाळी आलो, 1-2 तास फक्त झोपलो आहे. डायरेक्ट फ्रेश होऊन परत मॅचसाठी आलो इकडे.
म्हणजे हे क्रिकेट प्रेम असतं, 2 तासाची झोप पूर्ण केली आहे आणि एकंदरीत खऱ्या अर्थाने नेक्स्ट मॅचला तुला शुभेच्छा आहेत. एकंदरीत आजचा दिवस जर विजयी झाला, रविवारचा दिवस आहे, मग एकंदरीत आजचा दिवस विजयी झाल्यानंतर आजचा प्रवास कसा असणार आहे उद्याच्या दिवसासाठी? तर आज जिंकलो तर नक्कीच इकडेच थांबणार आहे. उद्याची परत तयारी करायचीच असेल आम्हाला क्वार्टर सेमीफायनल फायनलची, तर आम्ही इकडेच थांबू आज. आणखी एक प्रश्न, रत्नागिरीला अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं, मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आहे, थोडा काही बदल आहे अंडरआर्म क्रिकेटचा? काही चॅलेंज वाटलं का इकडे येऊन काही खेळत असताना? इकडे फर्स्ट म्हणजे आमच्याकडे बाउंड्री 38 सर्कल आहे तेवढी आमची बाउंड्री असते रत्नागिरीला. इकडे खेळतो आम्ही, पहिल्यांदाच खेळतो मुंबईत. आणि तिकडे कसा टॅप 4 असतो, इकडे कसा सिंगल विंगल आम्हाला काही जमत नाही. फक्त आमच्याकडे 4 मारशील तर बॅट्समनला इज्जत आहे, असा सिंगल विंगल आमच्याकडे गेम नाही होत. ते सगळे आमच्याकडे 4च मारून खेळतो. एकंदरीत जे काही होतं अंडरआर्म क्रिकेट असंच आहे, जी मैदानाची भौगोलिक परिस्थिती, जी वास्तविकता स्वीकारायची असते, त्यामध्ये त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं, विजय मिळवायचा असतो. आज तू ज्या गोष्टी तुला कधी न पाहिलेल्या होत्या त्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच मिळालाय, अभिनंदन. अभिमान वाटतो खरं तर, एक रत्नागिरीचा खेळाडू मुंबईत येतो, मॅन ऑफ द मॅच मिळवतो. संपूर्ण मुंबईचं लक्ष तर आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्राने तुझी रत्नागिरी पाहते. एकंदरीत तुझ्या रत्नागिरीच्या फॅनला काय सांगशील? मॅच पाहत होते, आनंद झालाय, त्यांच्या फॅन्स तुझ्या फॅनला काय सांगशील? ते कधी लाईव्ह असलं की मला मेसेज करत असतात की दादा लाईव्ह आहे काय, लाईव्ह आहे काय. पण ते कधी लाईव्ह असली की माझी नक्की मॅच सगळ्या बघत असतात, तर त्यांच्या